नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्र हो, खरीप हंगाम 2024 साठी मिळणारी पीक विमा भरपाईची रक्कम आता त्या ठिकाणी वाढलेली आहे। ताज्या भरपाईच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना 3175 कोटी रुपयाचा पीक विमा त्या ठिकाणी आता मिळणार। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आतापर्यंत निश्चित जी काय रक्कम झाली होती 2355 कोटी रुपये, त्यापैकी आता 1473 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आहे। उरलेली भरपाई आहे ती पुढील आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागाने त्या ठिकाणी सांगितलं आहे। आतापर्यंत विशेष त्या ठिकाणी 3175 कोटी रुपये केवळ 2 ट्रिगर अंतर्गतच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून शेतकऱ्यांना ही भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे। आता काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई हे राज्य सरकारनं आपल्या वाट्याच्या दुसरा हप्ता दिल्यानंतर त्या ठिकाणी जमा व्हायला सुरू रक्कम काढण्याचं म्हणजेच निश्चित करण्याचं काम देखील त्या ठिकाणी सुरू आहे। आता आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या 2 आठवड्यापासून काही रक्कम जमा व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आता राज्यभरातील काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होते, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाहीत। आता खरीप हंगाम 2024 मधील नेमकी विमा भरपाई किती आहे आणि ती कशी जमा होते याविषयीचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत। याविषयीचे अनेक कमेंट त्या ठिकाणी येत आहेत। आता कृषी विभागाने मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी जो अहवाल दिला त्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांना 2308 कोटी रुपये निश्चित झाले होते। त्यानंतर विमा भरपाईची रक्कम जिल्हा पातळीवरती निश्चित करण्याचं काम त्या ठिकाणी सुरूच होतं। आता कृषी विभागाने जो काय ताजा अहवाल दिला त्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांना खरीपासाठी आणि त्यातल्या 2 ट्रिगर अंतर्गत की ज्यामधून राज्य सरकारचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे, ही रक्कम आता त्या ठिकाणी वाढलेली आहे। आता पीक विम्याच्या नियमानुसार राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची असते असा नियम आहे। त्यानंतर काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगांतर्गत भरपाई ही राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा दुसरा हप्ता देणार विमा कंपन्यांना त्यातून द्यायचा आहे असा नियम आहे। आता राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा पहिला हप्ता त्या ठिकाणी दिलाय। पीक विमा कंपन्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी जमा करायला सुरुवात केली आणि ही प्रक्रिया त्या ठिकाणी पुढे जातात। शेतकऱ्यांना निश्चित होणारी एकूण भरपाईची रक्कम देखील पुढे येते। आता कृषी विभागानं असं सांगितलं की आता सध्याच्या ताज्या अहवालानुसार 3175 कोटी रुपयांची जी काय पीक विमा भरपाई निश्चित झाली आहे। आता त्यामध्ये त्या ठिकाणी काहीशी वाढ होऊ शकते। आता त्या ठिकाणी 2 महत्त्वाचे ट्रिगर आहेत, कारण काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी त्यानंतर प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई त्या ठिकाणी आणखीन वेगळी ती म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकार जेव्हा आपल्या वाट्याचा आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना त्या ठिकाणी देईल तेव्हा त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल। आता जी रक्कम जमा होते ती केवळ 2 ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी जमा होते। या 2 ट्रिगरच्या अंतर्गत 3175 कोटी रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। त्यापैकी 1473 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। मग आता या 2 ट्रिगर अंतर्गत नेमकी किती भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली ते बघूया। जसं सुरुवातीला आपण सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 3175 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे। त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 2467 कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर 708 कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत त्या ठिकाणी मिळणार आहे। आता ही जी काही भरपाई निश्चित झाली ती केवळ 2 ट्रिगर अंतर्गत नुकसान अंतर्गत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। उरलेल्या 2 ट्रिगर अंतर्गतची भरपाई ही राज्य सरकारनं आपल्या देशाचा जो काही दुसरा हप्ता देणार आहे कंपन्यांना तर त्याच्यामधून त्या ठिकाणी जमा होईल। विशेष या 2 ट्रिगर अंतर्गत म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावरती आधारित नुकसान भरपाई हे त्या ठिकाणी जमा करण्याचं ऑलरेडी काम आता त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे सुद्धा त्या ठिकाणी टाकले जातात। आता जर आपण कृषी विभागानं जे काही स्पष्ट केलं, आता राज्यामध्ये ज्या काही 9 कंपन्या आहेत पीक विम्याच्या त्यांनी योजनेमध्ये त्या ठिकाणी भाग घेतला होता। खरीप हंगाम 2024 मध्ये कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली होती। आता कंपन्यांना देखील नुकसान भरपाई किती मंजूर झाली, आता त्यापैकी या विमा कंपन्यांनी कोणत्या कंपनीची किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली, आणखीन किती कंपन्यांकडे जी काय पेंडिंग रक्कम आहे ती त्या ठिकाणी आपल्याला माहीत नाही। येत्या काळामध्ये आपण त्याचा अहवाल त्या ठिकाणी नक्कीच घेणार आहे। पण आता ह्या ज्या काय अहवालानुसार 2308 कोटी रुपयाची जी काय भरपाई मंजूर झाली होती त्याच्या ताज्या अहवालाच्या आकडेवारीनुसार आता ही भरपाई त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 3175 कोटी रुपये त्या जाऊन पोहोचली। तसंच ही भरपाईची आकडेवारी सुद्धा त्या ठिकाणी आणखीन वाढू शकते, जिल्ह्यांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी आणखीन वाढू शकते। कारण जसं
तसं कृषी विभागात आता काय म्हणणं आहे की जिल्हा पातळीवरती जसं जसं नुकसान भरपाईची निश्चित होईल तशी ती आकडेवारी आता त्या ठिकाणी पुढे येणार आहे. किमान त्या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे साधारणतः 700 ते 800 कोटी त्या ठिकाणी वाढू शकते असं त्या ठिकाणी कृषी विभागाचं म्हणणं आहे. आता एकंदरीत पीक विमा भरपाई जी काय आपल्याला मिळते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या खात्यावरती आतापर्यंत पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही हे आम्हाला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.